नमस्कार मित्रांनो, आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघतोय। काही दिवसात बाप्पाचे आगमन होणार आहे आणि त्यासाठी आपण आज बाप्पाच्या आवडीचा पदार्थ करणार आहोत, तो म्हणजेच उकडीचे मोदक। सारणासाठी मी येथे 2 वाट्या नारळाचा किस घेतलेला आहे। हे बघा, अशा प्रकारे त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 2 चम्मच साजूक तूप आणि थोडीशी चवीनुसार वेलची पूड। तसेच मी इथे 2 वाट्या तांदळाची पिठी घेतलेली आहे याच वाटीने आणि या चम्मचने 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे। चला तर मग आपल्या रेसिपीला पटकन सुरुवात करूया। तयार करण्यासाठी सर्वप्रथम मी इथे एक पातेले ठेवलेले आहे। ज्या वाटीने आपण पीठ घेतलं आहे त्याच वाटीने याच्यात 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे। बघू शकता, चिमूटभर मीठ चवीसाठी, तसेच 1 चम्मच साजूक तूप आणि 2 चम्मच दूध टाकलेलं आहे आणि या पाण्याला आता आपल्याला खळखळून उकळी येऊ द्यायची आहे। पाणी उकळी आल्यानंतर मी हे सगळं पीठ याच्यात टाकून दिलेलं आहे आणि या पाण्यात गुठळ्या सगळ्या फुटेपर्यंत आता एक संघ किंवा एकजीव आपण छान प्रकारे हे पीठ करून घेणार आहोत। बघा, अशा प्रकारे मी हे पीठ आता छान एकजीव करून घेते। अशा प्रकारे मी बघा हे पीठ छानपैकी एकजीव करून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही, 2 ते 4 मिनिटं लागलेले आहेत फक्त आपल्याला। आणि आता हे असेच आपल्याला हे पीठ आता थोडंसं 4 ते 5 मिनिटं झाकण ठेवून असंच वाफून घ्यायचं आहे। आता मी इथे सारण तयार करण्यासाठी एक गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे। त्याच्यात आपल्याला सर्वप्रथम 1 चम्मच साजूक तूप घालायचं आहे। त्यानंतर लगेच ओरे नारळाचा किस, याला हलक्या हाताने थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिट। आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्याला हे सारण जास्त वेळ परतायचं नाही। बघू शकता, पुढे मी तुम्हाला सांगेलच। मी याला आता थोडं पाणी पाण्याचा अंश जो राहते ना ते सुकेपर्यंत त्याला थोडं लो फ्लेमवर परतून घेणार आहे। तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, मी याला 2 ते 3 मिनिटं छान पाणी सुकेपर्यंत परतून घेतलेलं आहे। आता आपण याच्यात 2 वाटी नारळाचा किस त्याच्यासाठी 1 वाटी गूळ घालणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। बघा, आणि याला छानपैकी आता मिक्स करून घेणार आहोत पाणी सुटेपर्यंत। अशा प्रकारे मी आता लो फ्लेमवर आता मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता, मी आता आपला गूळ छान मिक्स करून घेतलेला आहे आणि याला मी थोडंसं आता 2 ते 3 मिनिटं पाणी सुटेपर्यंत शिजवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, मी आता गुळाचं पाणी सगळं आटवून घेतलेलं आहे। याच्यातच आता आपण वेलची पूड घालून मिक्स करून घेणार आहोत। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जायफळ घातलं तरी चालेल। बघा, आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्याला जास्त हे सारण कोरडं असं करायचं नाही, त्याच्यामुळं सारण कडक होते। हे बघा, आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय त्याच्या खाली एक सबस्क्राईबचा आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक केलं म्हणजे सबस्क्राईब पाहाल। त्यामुळे मी जे काही व्हिडिओ तुम्हाला अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला बघायला मिळेल। चला तर हे आता आपण सारण गॅस बंद करून सारण थंड करून घेऊयात। आपलं सारण करेपर्यंत आपली उकड सुद्धा छान 4 ते 5 मिनिटं वाफलेली आहे। ते आता सारण थंड होईपर्यंत आपल्याला उकडीचे आता पीठ मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं छान आता वाफलेलं आहे। मी याच्यात एका बाउलमध्ये हे पीठ काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, मी अशा प्रकारे मी सगळे उकडीचे पीठ इथे काढून घेतलेले आहे। आणि आता आपल्याला करायचं काय, अशा एका तांब्याला थोडंसं तूप लावून ग्रीस करायचं आहे आणि याच्यात पण या पिठामध्ये सुद्धा थोडंसं अर्धा चम्मच साजूक तूप टाकून त्याला आपल्याला गरमच मळायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला गरमच करायची आहे। हाताने फोळते म्हणून आपल्याला बारीकचे कडक न व्हावे, चिरलं पडावे म्हणून आपल्याला ही
छान गरम गरमच उकडील मोदकाचं पीठ मळून घ्यायचं असते. महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण जे तांदळाच्या पिठीमध्ये 2 चम्मच कॉर्नफ्लॉवरचं पीठ घातलेलं आहे, ते त्यामुळे काय होते, कॉर्नफ्लॉवरमध्ये किंवा साबुदाणा, तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर साबुदाण्याचं पीठ घातलं तरी चालेल. त्यामुळे आपल्या पिठाला छान बाइंडिंग होते, त्यामुळे छान आपल्या पारीला भेगा पडणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर साबुदाण्याचं पीठ तुम्ही एका वाटीला 1 चम्मच असे प्रमाण घेऊन घालू शकता. बघा मी अशा प्रकारे हे सगळं पीठ मळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, मी आता हाताला थोडंसं थंड झाल्यावर हाताला थोडंसं तूप लावून अशा प्रकारे मऊसूत असं पीठ मळून घेतलेलं आहे. बघू शकता, हे बघा किती छान मऊसूत झालेलं आहे. आता हे थोडा वेळ असं ठेवू. तोपर्यंत आपल्याला मोदक उकडवण्यासाठी आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे. आपलं पाणी गरम होईपर्यंत आपण इथं मोदक तयार करून घ्यावे. त्यासाठी आपल्याला या पिठावर थोडासा एक कॉटनचा कपडा झाकून घ्यायचा आहे कोणताही, त्यामुळे आपलं पीठ असं थोडंसं मऊसूत राहील. बघा हाताला थोडंसं तूप चोळून अशा प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या गोळे तयार करून घ्यायचे. आधी हे बघा थोडंसं पीठ घ्यायचं आणि त्याला हातावर असं थोडंसं दाबून प्रेस करून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला. अशा प्रकारे बघा असं छान असं मऊसूत पीठ झालेलं आहे आपलं. आणि थोडंसं आपल्या बोटाला तूप लावून याची पारी तयार करून घ्यायची आहे वाटीसारखी. हे बघा अशा प्रकारे 2 अंगठी मधात आणि बाहेरून 4 बोटे आणि मधातून 1 अंगठा, अशा प्रकारे आपल्याला हे छान असं वाटीसारखी तयार करून घ्यायचं आहे. मधात कडाला पातळ करायचं आहे, असं दाबून आपल्या अंगठ्याच्या साहाय्याने दाबून, आणि मधात हा जो भाग आहे याला सुद्धा आपल्याला पातळ असं वाटीसारखी ही पारी तयार करून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे आपली ही वाटी किंवा पारी तयार झालेली आहे. बघा आणि मधात थोडं प्रेस करून याच्यात आपल्याला सारण आधी ह्या कडा अशा आपल्याला प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत छानपैकी अशा. बघा आपल्या होतील तशा तेवढ्या प्लेट आपल्याला इथे प्लेट्स तयार करून घ्यायचे आहेत कडाकडा. अशा प्रकारे खालपर्यंत दाबून छान अशी प्लेट्स तयार करून घ्यायची आपल्याला. हे बघा अशा प्रकारे मी आधी प्लेट तयार करून घेतलेले आहे. कडाकडाने अशी छान डिझाईन तयार करून घेतली आहे. बघू शकता तुम्ही. याच्यात आता आपल्याला सारण भरायचं आहे. याच्यात आता 1 चम्मच सारण भरलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता. आणि आता आपल्याला लगेचच ह्या कडा अशा थोड्याशा हलक्या हाताने प्रेस करत करत याचं तोंड बंद करायचं आहे. बघू शकता फ्रेंड. या हाताने इथून प्रेस करायचं आणि नंतर इकडे प्रेस करायचं आहे. वरून आपल्याला थोडं दाबून छान असं बघा. अशा प्रकारे आपल्याला सगळे मोदक तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, अशा प्रकारे मी येथे सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत. हा माझ्या मुलीने केलाय, त्याच्यामुळे थोडा बिघडलाय, तिला आला नाही, जमला नाही तो. आता आपल्या पाण्याला सुद्धा खळखळून अशी उकळी आलेली आहे. त्यासाठी आता याच्यावर मी एक अशी चाळणी घेतलेली आहे. तुम्ही स्टीलची चाळणी असते ते सुद्धा घेतली चालेल. आणि थोडंसं गॅस फ्लेम लो करायची आपल्याला. आणि एक चाळणी घेऊन त्याच्यावर मी केळीचं पान ठेवून त्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता हे मोदक आपण याच्यावर असे ठेवून घेणार आहोत. बघा असे सगळे मोदक मी याच्यात ठेवून घेणार आहे. आता आपली 7 ते 8 मिनिटे झालेली आहे. आपले छानपैकी आता मोदक शिजलेले आहेत. आता मी गॅसच्या लो फ्लेमवर याला 8 मिनिटे शिजून घेतले आहेत, कारण की आपली उकड आधी शिजलेली असते. याला 10 मिनिटाच्या वर अजिबात शिजवायचं नाही. आता मी गॅस बंद करून याला एका डिशमध्ये काढून घेणार आहे. अशा प्रकारे आपले लुसलुशीत तिथं मोदक तयार झालेले आहेत. मी काढून घेतलेले आहेत. बघू शकता. एक तोडून दाखवते तुम्हाला. अशा हे बघा किती छान असं असे मौसूत आपले मोदक तयार झालेले आहेत आणि चवीला पण अप्रतिम झालेले आहेत. नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.